शिंदे साहेबांना भेटलो। काल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की शक्तीपीठाचा मार्ग अन्यत्र आपण हलवा। कोकणामध्ये जायला, गोव्याकडे जायला वेगवेगळे महामार्ग उपलब्ध आहेत। अशा वेळी शेतकऱ्यांचं शेती उद्ध्वस्त करून मार्ग येणं चुकीचं आहे आणि हा पूर परिस्थितीतला भाग आहे। इथं नद्यांना पूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो ते या विभागातूनच येतो। राज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट अर्थात शक्तीपीठ महामार्ग, या महामार्गातून राज्यातील महत्त्वाची शक्तीपीठे जोडली जाणार आहेत। मात्र या महामार्गात महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन देखील जाणार आहे। त्यामुळेच या महामार्गाला सुरुवातीपासूनच विरोध होतोय। कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार असून या महामार्गाला येथील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला, आंदोलने केली। यानंतर राज्यभर या महामार्गाच्या विरोधात आंदोलने करण्यात आली। वाढत्या विरोधानंतर शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलण्यात आला। आता जाहीर केलेल्या सुधारित आराखड्यानुसार याआधी तीव्र विरोध केलेली गावे या महामार्गातून वगळण्यात आली आहेत। मात्र कोल्हापुरातील आणखीन गावे या शक्तीपीठ महामार्गामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 7 तालुक्यातून आता हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। यातील अनेक तालुक्यांना दरवर्षी महापुराचा फटका बसतो। आता पुन्हा याच तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग तयार झाला तर या तालुक्यातील गावे आणि शेतजमीन याला याचा मोठा फटका बसू शकतो। त्यामुळेच कोल्हापुरातील करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शक्तीपीठ महामार्गाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध या संदर्भात निवेदन देऊन करवीरमधून हा महामार्ग नको अशी मागणी केली आहे। आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, काय नेमकी तुमची भूमिका या संदर्भात आणि काय नेमकं निवेदनात तुम्ही म्हटलेलं आहे? गेल्या मंगळवारी मी आमच्या पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना शक्तीपीठाचा मार्ग बदला, शक्तीपीठ महामार्ग रद्द करू नका, परंतु याचे अलाइनमेंट बदला म्हणून मी शिंदे साहेबांना भेटलो। काल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की शक्तीपीठाचा मार्ग अन्यत्र आपण हलवा। कारण माझ्या मतदारसंघातील 18 गावामधून हा शक्तीपीठ महामार्ग जातो। इथे बागायत शेती आहे, ऊसाखालची नगदी पिकं लोक घेतात आणि पश्चिम विभागातील माझ्या मतदारसंघातील जी गावं आहेत इथं शेतकऱ्यांची होल्डिंग कमी आहेत, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त करून हा महामार्ग जातो आणि याला पर्यायी मार्ग तुम्ही उपलब्ध करा। कारण या महामार्गामुळे शेतकरी तर उद्ध्वस्त होतोच, परंतु त्याचबरोबर आज शक्तीपीठ महामार्गावरून जाणाऱ्यांची जे पर्यटक असतील किंवा भाविक असतील त्यांना कोल्हापुरातून गोव्याकडे जायला पर्यायी महामार्ग उपलब्ध आहेत। म्हणजे उदाहरणार्थ रत्नागिरी नागपूर जो आंब्याकडे जातोय, आपला कोल्हापूर गगनबावडा जो कणकवलीपर्यंत जातोय आणि राधानगरीमधून पलीकडे जो गेला तो कणकवलीच्या पलीकडच्या बाजूमध्ये उतरतोय। हे पश्चिम विभागातील 3 नॅशनल हायवे या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाची बागायत शेती पट्ट्यातून हा मार्ग नेण्यासाठी लोकांचा प्रचंड विरोध आहे आणि ही भूमिका मी त्यांना पटवून सांगितली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आणि शिंदे साहेबांना पण मी सांगितलं ते MSRTCचे मंत्री आहेत, हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। बरोबर आहे की त्यांचाही उद्देश चांगला आहे की पर्यटक यावेत, भाविक दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी यावेत, ज्याच्यामुळं राज्याची आर्थिक व्यवस्था गतिमान होते आणि अगदी बरोबर आहे। परंतु वेगवेगळे कोल्हापूर नंतर सांगलीवरून रस्ता आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधून कोकणामध्ये जायला, गोव्याकडे जायला वेगवेगळे महामार्ग उपलब्ध आहेत। अशा वेळी शेतकऱ्यांचं शेती उद्ध्वस्त करून मार्ग नेणं चुकीचं आहे आणि पर्यायी व्यवस्था आहे हे जेव्हा मी समजून सांगितलं तेव्हा त्यांनी निश्चितपणे याच्यावरती विचार करू अशा संदर्भातली भूमिका स्पष्ट केली। म्हणू शकत नाही आता चंदगडचे आमदारांनी ते म्हणजे आमच्याकडनं नाही, मी त्यांच्या मतदारसंघासंदर्भात काय बोलू, तिथली वस्तुस्थिती जाणून घेऊ। तर जो आता महामार्ग इकडून त्यांनी नवीन अलाइनमेंट दाखवली ते आमच्या केरल्यापासून सर्वसाधारणपणे भासूर भाटणवाडी 18 गावामध्ये, तिथून पुढे राधानगरीमध्ये हा सुपीक पट्टा आहे आणि मुळात या मार्गावरून एक हायवे आता रत्नागिरी गोवा झाला, तिथं जमिनी गेल्या। वैभववाडी कोल्हापूर वैभववाडी कोकण रेल्वे जोडणारा मार्ग इथूनच जाणार आहे आणि हा पूर परिस्थितीतला भाग आहे। इथं नद्यांना पूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो ते या विभागातूनच येतो आणि परत भराव पडले तर आहे। सगळ्यात मोठा पुराबरोबर आहेच, परंतु सगळ्यात शेती उद्ध्वस्त आहे आणि शेवटी शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री सगळ्यांचीच आहे, त्याच्यामध्ये त्यांना दुमत असणं काहीच कारण नाही। त्यामुळे शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त करून आम्हाला नको त्यांना मी समजून सांगितलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे।
सुधारित आराखड्यानुसार शक्तीपीठ महामार्ग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील राधानगरी गोवा टायगर कॉरिडॉर जवळूनही जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील 73 गावातून हा महामार्ग जातोय. सुधारित आराखड्यानुसार बाधित गावांची संख्या वाढणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी आणि क्षेत्रातही वाढ होणार आहे. शासनाने अंतिम आराखडा जरी मंजूर केला असला तरी नुकसान भरपाई किती देणार हे अजूनही जाहीर केलेले नाही. तसेच शक्तीपीठ महामार्ग नागपूर पासून सुरुवात होऊन आता या महामार्गाचा शेवट गोवा पत्रादेवी ऐवजी पणजी येथे होणार आहे. त्यामुळेच कोल्हापुरातील हातकणंगले, पन्हाळा, करवीर, राधानगरी, कागल, उदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. या ठिकाणचे नुकसानग्रस्त शेतकरी आता या शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करताना पाहायला मिळत आहेत. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी ध्रुवा दळवी. अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजही फॉलो करा.